काल पुण्यामध्ये त्या चिमुकलीवरती झालेला अत्याचार आणि ती घडलेली घटना हृदय पिळवटून टाकते. इतकी भयंकर घटना, इतकी भयंकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाला तात्काळ शिक्षा दिली. आमचं संविधान आणि आमचे कायदे कानून, मग केस चालू आहे, मग वकील येईल, मग असं होईल, मग तसं होईल, त्याच्यात जायला न्याय ज्यानं केलंय काम, कृत्य घाणेरडं केलंय तो आपला निवांत खातोय जेलमध्ये बसून. इकडे आपले घरचे रडतायत, न्याय कधी मिळेल तेव्हा मिळेल. या गोष्टींवरती अवलंबून राहू नका. नाही म्हणजे नाही. संविधान तात्काळ शिक्षा किंवा तात्काळ न्याय देऊ शकत नाही. न्याय फक्त छत्रपती शासनच देईल, एवढं फक्त लक्षात असू द्या. त्याच्यामुळं ही जी घटना आहे बलात्कार आणि या सगळ्या गोष्टी यांच्यासाठी एक वेगळा नियम काढा की जिथं 2 दिवसामध्ये त्याला ठोकला पाहिजे. 2 दिवसामध्ये ठोकला पाहिजे. आणि गृह खातं अक्षम्य फेल आहे, अक्षम्य फेल आहे. खरे हिंदू सनातनीच असतील ते आदित्यनाथ योग्य जागच्या जागी गोळ्या घातल्या. फडणवीसांमध्ये हिंमत असेल ना, हिंमत, तर आम्हाला बघायचंय ना. त्या नवले पुलाखाली काल झाली ना घटना किंवा आंदोलन झालं, घटना कुठे झाली असेल आंदोलन, त्या नवले पुलाखाली त्याला गोळ्या घालण्याची हिंमत फडणवीसांमध्ये आहे का, एकनाथ शिंदेमध्ये आहे का? बघायचंय आम्हाला फक्त. तुमच्यात हिंमत असेल ना